अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसनमुक्तीसाठी काही उपाय सांगणार आहे। तर ते जे कोणी तुमच्या घरात व्यसन करत असतील किंवा त्याच्याने काय होतं, घरामध्ये खूप कटकटी होतात, खूप किरकिरी होते किंवा आपले जे घरातले असतात, घरातलं जे काही निसर्ग असतं पूर्ण आपल्या घराचा जो परिसर असतो तो पूर्ण बिघडून जातो आणि घरात काही चांगलं वाटत नाही, सगळं निगेटिव्हिटी क्रिएट होते। तर हा व्यसन पूर्णपणे बंद होण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे। तर 7 काळे मिरे घ्यायचे आणि 2 ग्लास पाणी घ्या। 2 ग्लास नाही घेतलं तरी चालेल, 1 ग्लास पाणी घ्या। तर 1 ग्लास पाणी आणि 7 काळे मिरे पूर्णपणे रोज उकळायचं, म्हणजे जेणेकरून 1 ग्लासचा अर्धा कप म्हणजे अर्ध पाणी झालं पाहिजे। आणि तो पाणी तुम्ही सकाळ संध्याकाळी जे कोणी व्यसन करतात त्यांना तुम्ही पाजवू शकता। जर ते समोर जर असं पीत नसेल तर तुम्ही कशात जेवणामध्ये किंवा तुम्ही सार वगैरे काही घरात करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते मिक्स करून तुम्ही त्यांना देऊ शकता। तसंच 3 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। हाताखाली ग्लास ठेवा, एक ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याच्यावरती हात ठेवायचा आणि 3 वेळा तारक मंत्र बोलायचं आणि ते पाणी पण तुम्ही त्यांना पाजवू शकता। तिसरं म्हणजे महादेवाच्या पिंडावर तुम्ही 108 नामावलीचा अभिषेक करा। हे जे काही मी सगळे सेवा तुम्हाला सांगत आहे हे तुम्हाला 40 दिवस रोज अखंड तुम्हाला 40 दिवस करायची आहे। महादेवाच्या पिंडावर 108 नामावली तुम्हाला बोलत थोडंसं अभिषेक म्हणजे पाण्याचं तुम्हाला थोडंसं अभिषेक करायचा आहे। नामावली नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे। नामावली म्हणजे काय बोलणार तुम्ही? ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ही अशी काही मी नावं तुम्हाला सांगितली आहे आणि अशीच 108 नामावली तुम्हाला बोलत पिंडावरून थोडंसं अभिषेक करायचा आहे आणि तेच अभिषेकचं पाणी तुम्हाला जे कोणी व्यसन करतात त्यांना पाजवायचं आहे। देवघरावरील पिंड घ्या, म्हणजेच देवासमोर असं ताट ठेवा आणि त्याच्यामध्ये पिंड ठेवा आणि 108 नामावली घेत थोडंसं पाणी घालायचं। जास्त पाणी घालू नका, जास्त पाणी घातलं तर तीर्थ खूप होईल आणि ते तेवढं जे कोणी व्यसन करणारा व्यक्ती असेल तेवढं ते पिऊ नाही शकणार, म्हणजे थोडंसं होईल असं थोडं तुम्ही टाकत 108 वेळा नामावली ती बोला। आणि जे कोण तुमच्या घरातले व्यसन वगैरे करतात त्यांना ते प्यायला द्या। ही सेवा खूप प्रभावशाली आहे, ही करून बघा तुम्ही। आणि शेवटची म्हणजे काय, शिवमहिमा स्तोत्र 1 वेळा वाचा, अजून 5 वेळा काळभैरव अष्टक, 1 वेदोक्त वल्गा सूक्त, 1 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त वाचायचं आहे। आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेचं जर पुस्तक असेल तर त्यामध्ये हे सगळं काही स्तोत्र वगैरे मंत्र वगैरे सगळं अष्टक वगैरे दिलं आहे। जर नसेल तर तुम्ही यूट्यूबवरून पण तुम्ही घेऊ शकता, नाहीतर गुरुपीठ.com वरती देखील हे सगळे तुम्हाला भेटून जातील। शिवमहिमा स्तोत्र हे वाचताना अभिषेक करत वाचा आणि 5 वेळा काळभैरव अष्टक हे हात जोडून तुम्ही म्हणू शकता। 1 वेळा वल्गा सूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा वल्गा सूक्त पण तुम्ही अभिषेक करत तुम्ही बोलू शकता। जर हे तिन्ही देखील तुम्हाला असं शक्य होत नसेल तर तुम्ही सरळ एका ग्लासामध्ये पाणी भरून घ्या आणि त्याच्यावर हात ठेवून हे तुम्ही सगळं बोलू शकता। म्हणजे शिवमहिमा स्तोत्र 1 वेळा, 5 वेळा काळभैरव अष्टक आणि 1 वेळा वल्गा सूक्त तुम्ही म्हणू शकता। जर ते देखील तुम्हाला होत नसेल तर तुम्ही जेव्हा पिंडावर तुम्ही अभिषेक करता त्याच वेळेला 108 नामावली झाल्यानंतर ना तुम्ही हे तिन्ही बोलू शकता। म्हणजेच काय, शिवमहिमा स्तोत्र त्याच्यातच म्हणू शकता तुम्ही, 5 वेळा काळभैरव अष्टक किंवा वल्गा सूक्त हे सगळं तुम्ही त्याच्यातच म्हणून सगळं तीर्थाचं पाणी तुम्ही जे कोण तुमच्या घरात व्यसन करतात त्यांना तुम्ही पाजवू शकता। त्याचसोबत तुम्हाला स्वामी समर्थांची नित्यसेवा ही सोडायची नाही आहे। नित्यसेवा म्हणजेच काय, श्री स्वामी समर्थ सारामृताचे 3 अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत आणि सोबत तुम्हाला 11 माळी जप देखील करायचा आहे। आणि खरंच एक मनापासून सांगते माझ्या भावांना, जे कोणी आहेत, जे कोणी व्यसन करतात त्यांनी मनापासून एक विनंती आहे की खरंच व्यसन बंद करा। याच्यातून आपल्याला काही भेटत नाही। आपल्याला जर काही झालं तर आपल्या मागे खूप जण असतात, आपल्याला काही नाही वाटत, पण आपल्या मागे जे असतात त्यांना खूप त्रास होतो त्याचा। आपल्या बायकोचं पण तुम्ही विचार केला पाहिजे
की तिला किती त्रास होत असणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही भेटलं नाही आहे. चांगल्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका आणि तुमचं आयुष्य सुधारा, हेच माझी मनापासून विनंती आहे. आणि आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबवते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.